6 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. काय मॅच आहे बघा. मी तेच सांगितलं सुरुवातीला सामना सुरू झाल्यानंतर की दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि ताकदवर आहेत. पहिला बॉल आणि प्रथमेश केनीने टोकला षटकार. तो सलामीला आला होता, तो थांबला आणि त्याने आता टोकला षटकार. प्रथमेश केनी थोडा थांबला, आता वेळ जाऊ दिली आणि त्याने टोकला षटकार. महत्वाच्या क्षणाला हा षटकार. फक्त 3 धावा. ओ हिट विकेट. बॅट स्टंपला लागली. हिट विकेट मिळाली. आता 4 बॉल मध्ये करायचे 3 धावा. कहाणी मेटवीस. सामना पाहिला की एका खेळाडूने शिवकर पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं की ज्या खेळाडूने 72 धाबा केल्या त्याला 1 बॉल मध्ये 2 धाबा करता आल्या नव्हत्या. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेट खेळामध्ये अनेक काही आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये. तर टॉस पडगे संघाला टॉस विन दिलेला आहे ऑलरेडी. दोन्ही संघ लेट आलेत त्यामुळे सामना 4 षटकांचा राहील आणि अद्याप शिवकर संघ उपस्थित नाहीये त्यामुळे पडगे संघाला टॉस विन दिला होते. पॉइंटला षटरक्षक होते. झेल टिपला असतं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालं असतं, परंतु आता येणारे 3 चेंडू आणि करायचे 2 धावा. रुंजर संघाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की येणारा चेंडू डॉट किंवा विकेट तेव्हा सामन्यामध्ये कमबॅक होईल. विश्वास स्वतःवरती असला की अंधारा रात्रीमध्ये देखील वाटा सापडतात. त्यामुळे या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष केला पाहिजे. 3 मध्ये 2 करायचे आहेत. काय मॅच आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत, एकमेकाच्या विरुद्ध खेळत आहेत. फटका हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि अप्रतिम झेल. तेच चर्चा करत होतो की विकेट डॉट बॉल. सामना शेवटपर्यंत रंगेल आणि 2 चेंडू आता 2 धावेची गरज. त्या दिवशी असंच झालं. एका ठिकाणी डीजे वाल्यानं कॅश पकडल्यावरती गाणं लावला. रनआउट झाला. धावता धावता रनआउट झाला. त्याला सांगितलं की पूजा कर आमची. आता काय म्हणणार. अशा प्रकारे काही डीजे असतात, परंतु आमच्या आई एकवेळा साऊंड सिस्टम सिंद्रन अप्रतिम त्यांची साऊंड सिस्टम त्यांचं कौतुक केलं पाहिजे. विशाल निगुकर यांचं आगमन झालं. त्यांच्यासोबत त्यांना विनंती आपण इकडे यावं आणि यशवंत पाडी साहेब या व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपण व्यासपीठावरती यावं. अगदी झाडाच्या सावळीमध्ये आनंद घेतात सामन्यांचा, कारण हे ग्राउंड तुम्ही पाहिलं सभोवताली झाडी आहे आणि अगदी थंड वातावरण, परंतु सामना गरमागरम झालाय. 2 चेंडू आता गरज आहे 2 धावेची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल हेच तर मागात पडेल टीम रोहिन्सनला. तेच सांगितलं की अक्षरशणाला तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला मागात पडू शकते. नवीन बॅट्समन होता आणि त्याच्या समोर चेंडू फेकी करताना ऑफमच्या भरपूर बाहेर बॉल ठेवला आणि आता 2 मध्ये करायचे 1. आतापर्यंत 12 धावा एक्स्ट्रा. आम्हाला स्कोरची माहिती मिळाली. स्कोरच्या भूमिकेत करणपूरजी. पुन्हा बॉल हवेत. ओ सुपर कॅच. शेवटच्या बॉलवरती मॅच. त्यांच्या वतीने आम्हाला 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालंय. दादांचं मनापासून आभार. आणि समोर बॉल खेळला परंतु बॉलला उंची जास्त होती. कौतुक करेल मी शतरक्षकाचं.
विक्रांत पाटील अप्रतिम विक्रम पाटील अप्रतिम झेल टिपलाय, परंतु आता सामना 1 बॉल 1 धावेची गरज आहे. मी अगदीच बाकीत केलं होतं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत आलाय. काय सुंदर सामना आहे, प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिली मॅच रफ अँड टफ शेवटच्या अंतिम बॉल मध्ये आले. 1 चेंडू 1 धावा, हाय प्रेशर, दोघांवरती दबाव असेल, गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती. मी तर म्हणेल फलंदाजावरती जास्त दबाव असेल आणि हा सामना इथे पाहायचंय. स्कोर इज लेवल. आता मात्र 1 बॉल मध्ये 1 करायचे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. बघा क्रॉसिंग नाहीये, जर किपरच्या हातात बॉल निसटला तरच ती क्रॉसिंग तुम्हाला दिली जाईल. दोन्ही एंडनं तुम्हाला क्रॉसिंग करायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि शेवटचा बॉल एकदा जोरदार टाळ उद्या. 1 बॉल 1 धावेची गरज. ओ माय गॉड, हातातनं सोडलाय झेल आणि ते मॅच समाप्त झालीये. शेवटच्या बॉलवरती निसटता विजय प्रस्थापित केलाय स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली संघानं आणि निसटता पराभव स्वीकार करावा लागलाय जयदुर्गा रेंजन ब संघाला.